नमस्कार मित्रांनो, पंक्चुएट द फॉलोइंग हा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनसाठी आपल्याला दोन वाक्य विचार दोन प्रश्न दिलेले आहे आणि 2 मार्कांसाठी हमखास एक्झाममध्ये येतात. तर तुमच्या पुढे ही जी प्रश्नपत्रिका आहे या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला दिसू शकतं की थर्ड क्वेश्चन हा कायम पंक्चुएट द फॉलोइंगचा असतो आणि त्यातीलच आपण हे 2 क्वेश्चन घेतलेले आहेत. सो तुम्हाला एक्झाममध्ये याचा खूप उपयोग होणार आहे. आता हे सोडवायचे कसे, तर हा जो क्वेश्चन आहे पंक्च्युएशन देण्याचा, हॅव यू स्टडीड दॅट ही आस्क्ड मी असा प्रश्न आहे. आता आपण याचं उत्तर लिहिणार आहे. तर एक कायम लक्षात ठेवा की पंक्च्युएशन जेव्हाही द्यायचं असतं, विरामचिन्हांचा वापर जेव्हाही करायचा असतो, सुरुवात कॅपिटलनं करायची. चला सुरुवात आपण कॅपिटलनं करू. झालं, पुढे वाक्य नीट बघायचं. हॅव यू स्टडीड दॅट ही आस्क्ड मी. आता हा काय, हॅव हा जो वर्ड आहे तो काय क्वेश्चन विचारण्यासाठी वापरण्यात येतो. सो इथे हॅव यू स्टडीड म्हणजे तू अभ्यास केलास का, मग तू तो अभ्यास केलास का. दॅट म्हणजे कोणता अभ्यास आपल्याला माहित नाही पण तो केलायस का. मग त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क देणं अति महत्वाचं आहे. आता हे विधान म्हणजे हे संभाषण आहे ना, तू तो अभ्यास केलास का, तर मग हे संभाषण दाखवण्यासाठी आपल्याला इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरणं फार गरजेचं आहे, तरच कळणार की हे एक संभाषण आहे. सो हॅव यू स्टडीड दॅट. आता याच्यानंतर जो ही वापरतो तो कॅपिटल नाही करायचं, क्वेश्चन मार्क नंतर ही वापरलाय आणि कसं करायचं, ही आस्क्ड मी. आता मी नंतर फुल स्टॉप द्यायचा मित्रांनो, म्हणजे हे वाक्य पूर्ण झालं आणि आपलं उत्तराला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. आता जो नेक्स्ट क्वेश्चन विचारण्यात आलाय तो काय, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी, असं हे वाक्य. आता याचं जेव्हा तुम्ही उत्तर लिहिणार आहात तेव्हा तुम्ही कसं लिहायचं उत्तर बघा. आता हे आपण उत्तर लिहूयात. सुरुवात आपल्याला काय करायचंय, कॅपिटलनं करायचं. तर श्वेताचं नाव आपण पहिलं कॅपिटलनं लिहूया, ठीक आहे. पण मग वाक्य काय, इथे संभाषण दिसतंय का, नाही, ते संभाषण तर नाही दिसत आहे. मग काय स्टेटमेंट पास केलंय, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी, म्हणजे स्टेटमेंट पण पास केलंय, प्रश्नही विचारलाय, म्हणजे ती सुंदर मुलगी नाही का. मग हे वाक्य कशाचं, क्वेश्चन टॅगचं वाक्य दिसतंय. मग ते लिहायचं कसं, तर श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. तर हे जे वाक्य आहे ते स्टेटमेंट आहे आणि आपण काय करायचं, स्टेटमेंट ॲज इट इज लिहायचे. मग ते लिहिल्यानंतर इथं कॉमा देणं अति महत्वाचं आहे. क्वेश्चन टॅगचा रूलच आहे की स्टेटमेंट लिहा, कॉमा द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा, वाक्यातील हेल्पिंग व्हर्ब घ्या आणि त्याच्यानंतर त्याचं प्रोनाउन लिहा. मग आता इथे पॉझिटिव्ह सेंटेन्स असलं निगेटिव्ह क्वेश्चन टॅग असतो. सो इथे हा इजंट लिहिताना ॲपॉस्ट्रॉफी टी लिहिणं अत्यावश्यक आहे, तरच बरोबर येणार आहे. इज नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे हा, इजंट शी, आणि इथे क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं उत्तर हे अगदी ॲक्युरेट येणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केला होता मी, म्हणजे सपना टीचर, तळेगाव दाभाडे. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.